चातुर्मासामधल्या नियमानुसार या चातुर्मासामधलं तिसरं गुरुपूजन. सुरवडकर आणि कोरडे परिवार दुसरं गुरुपूजन. दुसऱ्या वेळेला या परिवाराकडून श्री गुरूंच्या चरणकमलांचं पूजन संपन्न झालं. मानस पूजा, अर्चन पूजा, गायन पूजा आणि आता वाघ पूजा. गुरुपौर्णिमेपासून श्रद्धावान लभते. भगवंताच्या स्वरूपाची अनुभूती होण्यासाठी किंवा भगवंताच्या कृपेसाठी किंवा श्री गुरूंच्या कृपेसाठी 84 लक्ष योनीतून उद्धारून जाण्यासाठी, मनुष्य जीवनाचं सार्थक होण्यासाठी पाहिजे तिला श्रद्धा म्हणतात. जो श्रद्धावान मनुष्य असतो त्याला काय लाभ होतो? उत्तर दिले ज्ञानोबा यांनी, त्याला ज्ञान प्राप्त होतं. भगवंताचं सुद्धा हेच उत्तर आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 39व्या श्लोकाचं आपण चिंतन पाहत आहोत. श्रद्धावान लभते ज्ञानम. भगवंत अर्जुनाला सांगतात, आहे अर्जुना, श्रद्धावान मनुष्य जर असला तर त्याला ज्ञान प्राप्त होत. म्हणजे ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी श्रद्धेशिवाय दुसरा काही उपाय नाही. ज्याला ज्ञान पाहिजे त्यांनी श्रद्धावान असणं नितांत आवश्यक आहे. आता श्रद्धावान कोणाला म्हणतात हा प्रश्न उपस्थित होतो. कारण प्रत्येकालाच असं वाटतं की मी श्रद्धावान आहे, माझी श्रद्धा आहे. कोणाला म्हणतात श्रद्धावान? कुणावरती श्रद्धा असली तर श्रद्धावान म्हणतात. कारण असं आहे की श्रद्धाहीन मनुष्य जगात एकही नाही. सगळ्यांची श्रद्धा आहे, फक्त पाहिजे त्याच्यावरती नसल्यामुळं त्यांना श्रद्धावान या कोटीमध्ये येत नाही. कोणावरतीही श्रद्धा जर असली तर त्या व्यक्तीला श्रद्धावान म्हणता येऊ शकत नाही. आणि तसं होऊ नये म्हणून भगवंतांनी श्रद्धावान मनुष्याची लक्षणं सांगितली. श्रद्धावानही आहे
पण कुणाला मी श्रद्धावान म्हणतो, कसा श्रद्धावान असतो, ही लक्षणं जर का श्रद्धावान मनुष्यामध्ये पाहायला मिळाली तर समजून घे त्याला ज्ञान प्राप्त होणार आहे. नसता श्रद्धावान सारेच आहेत. परंतु श्रद्धा असायला पाहिजे ती भगवंतावरती, श्रद्धा असायला पाहिजे साधू महापुरुषांवरती, श्रद्धा असायला पाहिजे सद्गुरूंवरती, श्रद्धा असायला पाहिजे सतग्रंथावरती. भगवंत, संत आणि ग्रंथ या तिघांच्या व्यतिरिक्त जर एखाद्याची श्रद्धा कुणावर जर असली तर गीता त्याला श्रद्धावान म्हणत नाही. कारण असं आहे, पाहिलं आपण की श्रद्धावान सारेच आहे, फक्त पाहिजे त्याच्यावरती श्रद्धा नसल्यामुळं ज्ञान प्राप्त होत नाही. कारण असं आहे, तुम्ही मी जर स्वतःला श्रद्धावान म्हणतो तर ज्ञान का नाही प्राप्त झालं याचं उत्तर द्यावं लागतं. कारण श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. देवाच्या बोलण्यावरती संशय घेऊ नये. मग श्रद्धावान मनुष्य जर असला तर त्याला ज्ञान प्राप्त होतं असं जर देव सांगतात, तर श्रद्धावानाला काय प्राप्त व्हायला पाहिजे होतं? आतापर्यंत ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे होतं. पण जर नाही झालं तर समजून घ्यायला पाहिजे की मी जरी स्वतःला श्रद्धावान म्हणतो तरी सुद्धा जशी श्रद्धा, ज्याच्यावरती श्रद्धा, जेवढी श्रद्धा माझी असायला पाहिजे तेवढी आतापर्यंत निश्चित झालेली नाही. म्हणून तर एवढ्या वर्षापासून मी भक्ती साधना उपासना करतोय, परंतु ते ज्ञान मला प्राप्त झालं नाही. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान, लभते याला म्हणतात प्राप्त होते. श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होत. याचा प्राप्त होतं लभते याचा अर्थ ज्ञान प्राप्तीसाठी त्याला काहीच करावं लागत नाही, आपोआप याला म्हणतात लभ्यते, लाभ. श्रद्धावान मनुष्याला ज्ञान प्राप्त होतं, फक्त त्याची श्रद्धा असायला पाहिजे. कुणावरती? भगवंतावरती, संतांवरती आणि ग्रंथावरती श्रद्धा पाहिजे. या तिघांनी व्यतिरिक्त जर कोणाची श्रद्धा कोणावरती असली तर निश्चितच तो जरी स्वतःला श्रद्धावान मानत असला तरी ज्या ज्ञानाची चर्चा भगवंत अर्जुनाला सांगतात आहे ते ज्ञान अशा श्रद्धावानाला प्राप्त होऊ शकत नाही. देवाच्या शब्दानुसार तो श्रद्धावान नाहीच आहे, तो अश्रद्ध आहे. आणि 9व्या अध्यायामध्ये अश्रद्धावानाचं लक्षण वर्णन केलंय. म्हणून श्रद्धावान असणं नितांत आवश्यक आहे. श्रद्धावान जर असला तर त्याला ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. दोन लक्षणं त्याच्यामध्ये असणं नितांत आवश्यक आहे. श्रद्धावानामध्ये मी श्रद्धावान आहे का हे ओळखायचं असलं तर दोन लक्षणं सांगितली. तत्पर
श्रद्धावान कसा ओळखावा? तत्पर. कशामध्ये तत्पर आहे तो? भगवंताचं आणि श्री गुरूंचं वचन पालन करण्यामध्ये तो तत्पर आहे, शिथिल नाही. आणि तत्पर राहण्यासाठी संयतेंद्रिय, त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात आहेत. ज्या मनुष्याची इंद्रिय स्वतःच्या ताब्यामध्ये नाही तो तत्पर असू शकत नाही. आणि जो तत्पर असू शकत नाही तो श्रद्धावान असू शकत नाही. आणि जो श्रद्धावान असू शकत नाही त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. आणि ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही तो उद्धरून जाऊ शकत नाही. केलेला सारा परमार्थ व्यर्थ आहे श्रद्धेविना. मग नाम गायलं तरी, दान दिलं तरी, संत सेवा केली तरी, करा काही करायचं ती साधनं, परंतु त्यामध्ये असायला पाहिजे श्रद्धा. साधनांवरती श्रद्धा नाही पाहिजे. ज्याच्या कृपेसाठी आपण साधन करतो आहोत त्याच्यावरती श्रद्धा पाहिजे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. अश्रद्धावानाला हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. श्रद्धावान त्याला म्हणतात जो तत्पर आहे. ज्या वेळेला श्रद्धा झाली त्या क्षणापासून ते देह पडेपर्यंत एका क्षणाचाही उसंत न घेता जो अहोरात्र प्राप्त झालेलं साधनामध्ये रमलेला असतो, तल्लीन असतो, त्याला तत्पर म्हणतात. तत्पर म्हणजे ताबडतोब लगेच साधन सुरू करणारा आणि प्राप्तीनंतर साधनाचा त्याग करणारा तत्पर आहे. नाहीतर आज आदेश मिळाला की वर्ष 2 वर्षानंतर त्या आदेशाचं पालन करणारा जर असला तर त्याला श्रद्धावान म्हणू शकत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावानाला ज्ञान लाभ होतो, प्राप्ती होते. आदिभौतिक पदार्थाची प्राप्ती होत असते का? याला उत्तर नाही. प्रतीती होत असते, प्राप्ती नाही होऊ शकत. कारण नसलेली जी वस्तू असते, ज्या वस्तूचा जन्म, ज्या वस्तूचं राहणं आणि ज्या वस्तूचं जाणं असतं, ती वस्तू मला लाभली असं म्हणता येत नाही. लाभ झाला. काही काही वेळेला व्यवहारामध्ये आपण पाहतो ना, आम्हाला फार मोठा लाभ झाला, पुत्र प्राप्तीचा लाभ, धन लाभ, वास्तू लाभ, लभ्यते लाभ झाला. लभ्यते भगवंत ज्या वस्तूबद्दल बोलतात आणि भगवंताची प्राप्ती एकदा झाली, ज्ञानाची प्राप्ती एकदा झाली की पुन्हा ज्ञान लोप पावत नसतं. आणि आदिभौतिक जगतामध्ये कोणतीही वस्तू आपल्याला मिळू द्या, ती राहते का आपल्या जवळ? राहत नाही. पूर्वीला होती किंवा नव्हती, मध्येच मिळालेली वस्तू कायम जीवनभर राहील आपल्या सोबत असं म्हणता येत नाही. या जन्मामध्ये जरी राहिली तर पुढच्या जन्मात ती वस्तू आपल्या सोबत राहील असं म्हणता येत नाही. म्हणून आदिभौतिक किंवा मायिक पदार्थाचा कधीही कुणालाही लाभ होत नसतो. फक्त काय होतं, त्या वस्तू मिळाल्याची प्रतीती केवळ भ्रम होतो. ही वस्तू आपल्याला मिळाली कारण संसाराचं मुळात स्वरूप हे जग आहे का नाही? बरं, संसार आहे का नाही? प्रपंच आहे की नाही? नाही.
प्रपंचामध्ये जगतामध्ये मला घर मिळालं, धर्मपत्नी मिळाली, पतिराज मिळाले, हे सगळं जे मिळालं मला ते खरंच मिळालं का? हे काल्पनिक आहे, हे मृगजल होत आहे, हे फक्त भासत आहे. आणि भास मात्र असल्यामुळं कोणाला या आधी भौतिक जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा कधीच लाभ होऊ शकत नाही. ती भासते ही मात्र गोष्ट खरी आहे. पण भासते डोळ्यांनी एखादी वस्तू किंवा गोष्ट दिसली की ती खरीच आहे असं ज्याला वाटतं तो श्रद्धावान व्यक्ती नसतो. माझ्या डोळ्यांनी जे दिसतं ते खरं आहे असं ज्याला वाटतं तो श्रद्धावान मनुष्यच नाही. श्रद्धावान मनुष्य त्याला म्हणतात भगवंत आहे असं ज्याचं ठाम मत आहे. भगवंत आहे आणि प्रपंच नाही असं ज्याचं दृढ मत आहे तो श्रद्धावान आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं माझी देवावरती श्रद्धा आहे. पाहणं श्रद्धा, देवावरती सुद्धा श्रद्धा, धनावरती सुद्धा श्रद्धा, वस्त्रावरती सुद्धा श्रद्धा, लेकरा बाळावरती आपली श्रद्धा, पतिराजावरती धर्मपत्नीवरती आपली श्रद्धा, ज्याच्यावरती श्रद्धा तो आपल्याला आपण माझं म्हणतो, ज्याच्यावरती श्रद्धा त्याला आपण माझं म्हणतो. मग एका बाजूला देवाला माझं म्हणणारे आपण दुसऱ्या बाजूला अजून कोणाकोणाला माझं म्हणतो. मग आपली श्रद्धा कोणावरती आहे? ज्ञान का प्राप्त होत नाही त्याचे कारण काय आहे? प्रपंचावरती ज्याची श्रद्धा आहे, आधी भौतिक पदार्थावरती ज्याची श्रद्धा आहे, या वस्तूशिवाय माझं जीवनच चालू शकत नाही, वस्तूवरती श्रद्धा आहे त्याची, ही वस्तू माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. मग ती जी वस्तू असेल त्या वस्तूवरती त्या व्यक्तीची श्रद्धा आहे. भगवंताशिवाय, संताशिवाय आणि ग्रंथाशिवाय ज्याची श्रद्धा कोणावरच नाही. या तिघांवरती काय तीन शब्द काय आहेत? भगवंत आहे असं जर निश्चय झाला तर दोघांची राहिलेल्यांची गरज नाही. श्रद्धावानाला भगवंत आहे हा निर्धार जर पक्का टिकत नसला तर संत आहे, आणि भगवंत आहे हा दृढ निश्चय जर होत नाही आणि असलेल्या संतावरती जर का श्रद्धा होऊ शकत नाही तर तिसरा वर्ग राहिला, तिसरा राहिला, त्याला ग्रंथ म्हणतात. तिघांवरती श्रद्धा असायला पाहिजे असं नाही, पैकी कुणातरी एकावरती असायला पाहिजे. ज्या वेळेला संत आणि देव भेटत नाही त्यावेळेला ग्रंथ, ज्या वेळेला भगवंत भेटले तर संत आणि ग्रंथाची गरज नाही, ज्या वेळेला भगवंत भेटत नाही पण संत भेटतात त्यावेळेला ग्रंथाची गरज नाही, ज्या वेळेला भगवंत आणि संत भेटत नाही त्यावेळेला गरज कोणाची आहे? ग्रंथाची आहे. दोघांपैकी एकही नाही म्हणून ग्रंथावरती श्रद्धा. संत मिळाला की ग्रंथ बाजूला ठेवून दिला पाहिजे, संत मिळाला की ग्रंथ बाजूला ठेवून दिला पाहिजे. संत भेटीनंतर ग्रंथाची गरज साधकाच्या जीवनामध्ये शेष राहत नाही. एक नसला की दुसरा, दुसरा नसला की तिसरा, पण पहिला जर भेटला तर दुसऱ्याची गरज नाही, दुसरा जर भेटला तर तिसऱ्याची गरज नाही. ग्रंथ, ग्रंथावरती श्रद्धा, संतावरती श्रद्धा आणि भगवंतावरती श्रद्धा पाहिजे. मग ज्ञानाची प्राप्ती होते, मग ज्ञान लाभ होतो. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम,
श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं, याला प्राप्ती म्हणतात. जो अगोदरही आहे, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे, त्याचीच फक्त प्राप्ती होऊ शकते. अगोदर संसार होता का? संत म्हणतात अगोदर आधी कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अगोदर अनंत ब्रह्मांड होते का? अगोदर भगवंत होते? कोण होता अगोदर? जग अगोदर होतं का देव अगोदर? देव. भगवंताने निर्माण केलेले जगत आहे. भगवंताने अनंत ब्रह्मांड निर्माण केले, याचा अर्थ अनंत ब्रह्मांड निर्माण होण्याच्या अगोदर कोण आहे? आणि ब्रह्मांड आहे त्याही वेळेला कोण राहतो? भगवंत सगळ्यांमध्ये राहतो. आणि जगताचा नाश झाल्यानंतरही कोण शिल्लक राहतो? भगवंत शिल्लक राहतो. जो अगोदरही असतो, जगत निर्माण झाल्यानंतरही जगतामध्ये चराचरामध्ये जो असतो, आणि सृष्टीचा लय झाल्यानंतरही जो असतो, त्याची प्राप्ती होऊ शकते. संसार जन्माला येतो, क्षणाक्षणाला नाहीसा होत राहतो आणि एक दिवस कायमचा नाहीसा होत असतो. म्हणून प्रपंचाची, संसाराची, आदिभौतिक पदार्थाची प्राप्ती होऊ शकत नाही. फक्त ज्ञान प्राप्त होऊ शकतं, फक्त भगवंताची प्राप्ती होऊ शकते. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम्, पण त्यासाठी श्रद्धावान असलं पाहिजे. श्रद्धावान मनुष्याने साधनेमध्ये तत्परता आणली पाहिजे, तत्पर झाला पाहिजे. आणि साधनेमध्ये तत्परता येण्यासाठी संयती इंद्रिय होणं गरजेची गोष्ट आहे. इंद्रिय ताब्यात असणं गरजेची गोष्ट आहे. इंद्रिय जर का विषयांकडे धावत राहिले तर साधन चांगलं होत नसतं, साधन करता येत नाही. आणि साधनच जर करता आलं नाही तर तत्पर या संज्ञेमध्ये तो साधक येत नाही, आणि तत्पर मध्ये जर तो येत नाही तर त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. पण श्रद्धावान मनुष्याची लक्षणं सांगताना दोन पद वापरली. ज्याला मी श्रद्धावान म्हणत असतो त्याची श्रद्धा एक तर माझ्यावरती, म्हणजे भगवंत म्हणतात माझ्यावरती, किंवा संतावरती, किंवा ग्रंथावरती, या तिघांपैकी कोणावरही जर श्रद्धावानाची श्रद्धा असली तर मी त्याला श्रद्धावान म्हणतो. पण मी ज्याला श्रद्धावान म्हणतो, मी जर साधन सांगितलं तर तत्परता आहे. आणि साधनेमध्ये तत्परता राहण्यासाठी, अखंड साधन होण्यासाठी संयती इंद्रिय आहे. त्याने आपली इंद्रिय आवरलेली आहेत. इंद्रियांना विषयाकडे तो जाऊ देत नाही. कारण ज्ञानाचा लाभ, ज्ञानाचं महत्व त्याने जाणलेलं आहे. ज्ञानोबाईंनी सुरुवात करताना आत्मसुखाची या गोळ्या, ज्याला आत्मसुख पाहिजे, सगळ्यांना आत्मसुखाची गोडी पाहिजेच असं काही नाही. धन, मान, पद, लेकर बाळ, पतिराज, धर्मपत्नी, हे सगळं ज्याला आत्मसुख पाहिजे. नुसतं ऐकतोय वर्षानुवर्षापासून आत्मसुख आहे, देवाजवळ सुख आहे, नामात सुख आहे, हरिकथेत सुख आहे, पण त्या सुखासाठी जो अजून तळमळ करत नाही, ते सुख मला प्राप्त झालं पाहिजे असं ज्याला अजून इच्छा झाली नाही, ते सुख मिळवण्यासाठी तो अजून तत्पर झाला नाही, प्रयत्नशील झाला नाही, पण जो त्या सुखासाठी प्रयत्नशील झाला, त्या सुखाची गोडी ज्याला चाखायची इच्छा झाली की तो साधनेमध्ये आपोआप तत्पर होत असतो.
आणि साधनेमध्ये तत्परता अखंडित राहण्यासाठी विषयांकडे जे काही इंद्रिय धाव घेतात त्या इंद्रियांची धाव थांबून जाते, कारण आता त्या इंद्रियांच्या माध्यमातून साधनेमध्ये तत्पर होऊन त्या साधकाला, त्या मनुष्याला आत्मसुखाची गोडी प्राप्त करायची आहे, आत्मसुखाचा लाभ पदरामध्ये पाडून घ्यायचा आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः. असा जर श्रद्धावान असला, त्याला त्या तत्पर संयतेंद्रिय असल्यामुळं, साधनेमध्ये तत्पर झाल्यामुळं त्याला ज्ञान लाभ झाला. ज्ञानाच्या लाभासाठी तिसऱ्या साधनाची गरजच नाही, असं स्पष्ट शब्दात देव सांगतात. परंतु त्या ज्ञानासाठी इच्छा झाली पाहिजे, त्याचं महत्व कळलं पाहिजे ना. सगळ्या गोष्टीचं महत्व मनुष्याला कळतं, परंतु त्या ज्ञानाचं महत्व कळत नाही, कारण ते ज्ञान आहे कसं हे माहीत नसतं. आजच्या भागामध्ये त्या ज्ञानाबद्दल आपण काही बोलणार नाही. ज्या ज्ञान 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 हा जो शब्द आपल्या कानावरती येतो, त्याच्याबद्दल आजच्या प्रवचनात आपण काय बोलणार नाही. पुढच्या पौर्णिमेला त्याबद्दल बोलू आपण. हे ज्ञान कसं आहे, का मिळवायचं आहे, का हस्तगत करायचं आहे, एवढं महत्वाचं आहे का ते ज्ञान? ते ज्ञान जर प्राप्त नाही झालं तर आत्मसुख मिळू शकणार नाही. आत्मसुख जर नाही मिळालं तर शांती प्राप्त होऊ शकत नाही. कारण भगवंत म्हणतात, अशा श्रद्धावानाला शांती प्राप्त होते. एकदा ज्ञान प्राप्त झालं, ज्ञानाची प्रतिष्ठा हृदयामध्ये झाली की चराचरामध्ये असलेला तो परमात्मा अनुभूतीला येतो, अनुभवाला येतो. श्रद्धावान कुणाला म्हणतात? भगवंत आहे, भगवंत आहे याला म्हणतात श्रद्धावान. आणि फक्त देवावर श्रद्धा, फक्त संतांवर श्रद्धा, फक्त ग्रंथावर श्रद्धा. देवाने गीतेत तसं सांगितलंय, माझी श्रद्धा आहे त्याच्यामध्ये. जगाने मला काही सांगितलं तरी मला काही मान्य होणार नाही, पण देवाने गीतेत असं सांगितलंय ना, देवाचं वचन मला पूर्ण मान्य आहे, माझी श्रद्धा आहे. संत वचनावरती माझी श्रद्धा आहे, भगवंतावर माझी श्रद्धा आहे. ज्या मनुष्याची देवावरती श्रद्धा असते, श्रद्धा असते कशी कशी असते श्रद्धा? हिरवी पिवळी निळी जांभळी कशी असते श्रद्धा? काही केलं म्हणजे श्रद्धावान ओळखला जाईल. कोणी नामस्मरण करतं, कोणी भजन म्हणतं, कोणी तीर्थयात्रेला जातं, कोणी पूजा करतं, असं करतं. का केलं हे सगळं? श्रद्धा नाही म्हणून का श्रद्धा आहे म्हणून? श्रद्धा आहे म्हणून. पण ज्या वेळेला भगवंतावरती भक्ताची श्रद्धा असते, त्यावेळेला त्या श्रद्धेचं अजून विशेषण जर आपण पाहिलं, वैशिष्ट्य जर पाहिलं, तर श्रद्धा भगवंत आहे. आता दुसरा प्रश्न त्याला विचारायचा, जो आपल्याला म्हणतो का रे तुझी देवावरती श्रद्धा आहे का? तर समोरचा उत्तर देतो, हो माझी देवावर श्रद्धा आहे. मग त्याला प्रश्न करायचा, तुझा देव कुठं आहे? ज्या देवावरती तुझी श्रद्धा आहे तो कुठं आहे?
इथं श्रद्धा आहे का नाही त्याच्या उत्तरात कळतं. आता प्रत्येक भक्त वेगवेगळं उत्तर देण्याची शक्यता आहे. एखादा म्हणेल माझा भगवंत पंढरपुरात आहे, एखादा म्हणेल काशीत आहे, एखादा म्हणेल द्वारकेत आहे, एखादा म्हणेल वृंदावनात आहे, एखादा म्हणेल माझ्या घरातल्या देवघरात आहे. पण अशी ज्याची असते ती श्रद्धा नाही. अशी ज्याची असते ती श्रद्धा नाही. मग श्रद्धा कशाला म्हणतात? श्रद्धावान जर असला आणि त्याला जर प्रश्न केला ज्या भगवंतावरती तुझी श्रद्धा आहे तो कुठे आहे, तर तो श्रद्धावान फक्त उत्तर देतो माझ्या हृदयात आहे. कारण असं आहे, श्रद्धावानाला तो श्रद्धावान असल्यामुळं त्याला काय लाभ झाला? ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झालं याचाच अर्थ त्याला देवाची प्राप्ती झाली. आणि ज्याला देवाची प्राप्ती झाली त्याचा देव कुठं असतो? हृदयात असतो. म्हणून श्रद्धावानाचा परमात्मा श्रद्धावानाच्या हृदयात राहत असतो. जर त्याला पुन्हा प्रश्न केला आपण, तुमचा परमात्मा फक्त तुमच्या हृदयातच राहतो का? कारण असं आहे, श्रद्धा ज्याची भगवंतावरती श्रद्धा नसते ना, तो फक्त हृदयातच देव शोधत नाही, बाकी सगळीकडे तो देवाचा शोध घेतो. सगळीकडे शोधतो. याच्यात देव असेल, त्याच्यात देव असेल, हा देव असेल, असा देव असेल, तसा देव असेल, इथं देव असेल, तिथं देव असेल. त्याने मुळामध्ये जर का भगवंतावरती श्रद्धा केंद्रित केली असती तर त्याला कुठंही जाण्याची आणि कुठंही येण्याची गरज पडली नसते. परंतु झालं श्रद्धा नाही झाली. जो श्रद्धावान नाही त्याची देवावर श्रद्धा असते, पण देवाचा शोध तो हृदयात घेत नाही, म्हणून तो श्रद्धावानाच्या संज्ञेमध्ये येत नाही. त्याला अश्रद्ध म्हणतात. श्रद्धावानाचा भगवंत त्याच्या हृदयात असतो. त्या श्रद्धावानाला जर प्रश्न केला तुझा परमात्मा तुझ्या हृदयात असतो, तुझ्याच फक्त हृदयात असतो का, अजून कुठं तुझा परमात्मा असतो, तर तो सांगतो जो माझा परमात्मा आहे ना, ज्याच्यावरती माझी श्रद्धा आहे ना, तो तर माझ्या हृदयात राहतोच, परंतु माझा परमात्मा चराचरामध्ये राहतो. अणुमुरीनो मध्ये सुद्धा माझा परमात्मा वास करतो आहे. श्रद्धावानामध्ये अश्रद्धावानामध्ये, पाप्यामध्ये पुण्यवंतामध्ये, वृक्षलता वेलींमध्ये, पर्वतामध्ये सगळीकडे माझा परमात्मा राहतो. अशी त्याची श्रद्धा असते. अशी ज्याची श्रद्धा असते त्या व्यक्तीला श्रद्धावान म्हणतात. भगवंत आहे, भगवंत आहे. एवढा शब्द जर आपण गंभीरतेनं जर म्हटला, वाचला, ऐकला तर लगेच आपल्याला शांती प्राप्त होते. लगेच शांती प्राप्त होते. माझ्या घरामध्ये काही असो का नसो, धन असो की नसो, धान्य असो की नसो, कपडा असो की नसो, माझ्या देहाचं रूप देखणं असो की नसो, काय असो काही नसो, हा प्रकृतीचा भाग आहे, मायेचा भाग आहे, हे काल्पनिक आहे, मृगजलवत आहे. हे असलं तरी नाहीच आहे, नसलं तरी आहेच आहे. याच्या असण्याने नसल्याने काही फरक पडत नाही. काही असो की काही नसो, पण माझा परमात्मा आहे.
भगवंत आहे. पण श्रद्धावान एखाद्या वेळेला त्याने जर यादी केली ना, घरामध्ये काही काही नाही, साखर नाही, तेल नाही, मीठ नाही, तिखट नाही, सोफा सेट नाही, वस्तू नाही, नाही नाही नाही, मग जो यादी ऐकतो ना त्याने म्हणावं एक उत्तर दे, शेवटी आपल्या घरात काय आहे हे तरी सांग, काय आहे हे तरी सांग ना. तो श्रद्धावान जर असला, हे पहा आपल्या घरात देवाशिवाय काहीच नाही, फक्त भगवंत आहे, श्रद्धावान आहे. कारण आदिभौतिक पदार्थ असले तरी नसले तरी एक तर नाहीतच आहे, तत्वानुसार ते नाहीच आहे. कारण असलेला पदार्थ कधी नाश पावत नाही, असलेली वस्तू कधी नाश पावत नाही. आणि फक्त परमात्माचा विनाशी वर्णन केला, सृष्टीचा नाश वर्णन केला, मग ती नाहीच आहे, प्रतिभास आहे, फक्त तो असल्यासारखं वाटतं पण नाही. म्हणून भगवंत आहे. अशी ज्याची असते तिला श्रद्धा म्हणतात, आणि अशी श्रद्धा ज्याची असते त्या व्यक्तीला श्रद्धावान म्हणतात. जो श्रद्धावान असतो त्याला ज्ञान प्राप्त होत असतं, फक्त श्रद्धा पाहिजे. कोणाकडे जायची गरज नाही बरं का ज्ञान प्राप्तीसाठी, कोणाकडे जायची गरज नाही, देवाकडे जायची गरज नाही, संताकडे जायची गरज नाही, ग्रंथ वाचन करायची गरज नाही. कुणाला गरज नाही? श्रद्धावानाला गरज नाही. पण तसा श्रद्धावान या सृष्टीमध्ये दुर्मिळ असल्यामुळे संतांची गरज पडली. संत दुर्मिळ असल्यामुळं झाल्यामुळं मग तिसऱ्या पायरीवरती जो घटक आहे त्याला ग्रंथ म्हणतात. ग्रंथ जरी वाचला तरी ग्रंथावर काय असली पाहिजे? श्रद्धा. संत जरी असला तरी संतावरती काही पाहिजे? श्रद्धा. आणि देव जरी आपल्या समोर असला तरी त्याच्यावरती काही पाहिजे? श्रद्धा. बरं, देव आपल्या समोर असतो का जग आपल्या समोर असतं? कायमचा कोण समोर आहे? दिसत नाही पण समोरच असतो. चराचरामध्ये जर परमात्मा आहे तर सतत आपल्या समोर भगवंत असतो. मग कळत का नाही, दिसत का नाही, याला उत्तर आहे आपली श्रद्धा नाही. आपली श्रद्धा भौतिक पदार्थावरती केंद्रित होऊन जाते, देहावरती, श्रद्धावरती. आपली श्रद्धा नाही कोणावरती झाली ना, धनावरती, महापदावरती, याच्यावरती, घरादारावरती श्रद्धा नाही झाली ना, आपल्या देहावरती श्रद्धा होती. देह आपला का देव आपला? देह आपला का देव आपला? आपण तर म्हणतो हा माझा डोळा आहे. देह जर तुझा नाही तर डोळा तुझा कसा काय झाला? त्याचं कोण उत्तर देईल? आता तो उत्तर दिलं ना आपण सगळ्यांनी. देव माझा, देव आपला का देह आपला? आता मान्य आहे का सगळ्यांना हे उत्तर? देव आपला का देह आपला? मग डोळा कोणाचा दुखतो? देवाचा देह नसतो. देव जर माझा आहे अशी जर श्रद्धा झालेली आहे, देव जर आपला आहे तर देह आपला नाही हे तिथंच नक्की केलं पाहिजे. आपली देवावरती श्रद्धा आहे असं जरी वाटत असलं तर आपली आपल्या देहावरती काही कमी श्रद्धा नाही. मला जर पाय असला तर मी चालवू शकतो, डोळे असले तर मी पाहू शकतो, कान असले तर मी ऐकू शकतो, हात असले तर मी काम करू शकतो, देह नसला तरी मी हे सगळं करू शकतो. याला म्हणतात देवावरची श्रद्धा. आणि खरंच आहे,
कानाने जरी बहिरा, मुखाने जरी मुका, डोळ्याने जरी अंध असला तर महापुरुषाला सारं दिसतं. त्याला किती दूरच ऐकायला येतं. मुळामध्ये ते बहिरे आहेत, आंधळे आहेत, पांगळे आहेत. पण त्यांना कसं काय हे सगळं होतं? त्यांची देहावरती श्रद्धाच नाही ना. देहावरती का श्रद्धा नाही श्रद्धावानाची? कारण देह नासक आहे. त्याच्यावरती श्रद्धा कशी ठेवून काय उपयोग होणार आहे? त्याच्यावर श्रद्धा ठेवून प्रकृतीवरती, प्रकृतीच्या पदार्थावरती किंवा माईक पदार्थावरती, माईक देहावरती, नासक्या देहावरती श्रद्धा ठेवून आजपर्यंत कुणाला कोणत्याच प्रकारचा लाभ नाही झाला, हानी झाली फक्त. मग देव आपला का देह आपला का देव आपला? सगळ्यांचं नाही का? तुम्ही कन्फ्युज आहे का? नक्की काय झालं? देव आपला का देह आपला? मग देवावरती जर देव माझा आहे अशी ज्याची तिला श्रद्धा म्हणतात, आणि मी जिथं असतो ना तिथं माझा परमात्मा असतो, याला श्रद्धा म्हणतात. मी कुठेही जाऊ द्या, भगवंत माझ्यासोबत आहे. नाहीतर मी कुठं गावाला गेलो, देव माझ्या घरी राहिले नाही. नाही, जिथं मी जाईल तिथं माझा देह जाईल, तिथं भगवंत आहे. अशी त्याची श्रद्धा असल्यामुळं तो जिथं जातो तिथं भगवंताच्या स्वरूपाची अनुभूती येते. तो ज्याच्याकडे पाहतो त्याच्यामध्ये भगवंताच्या रूपाचं दर्शन, स्वरूपाची अनुभूती येते. भगवंत त्याला सोडून राहत नाही, तो भगवंताला सोडून राहत नाही. आणि भगवंत त्याच वेळेला सोडून राहत नाही भक्ताला, ज्या वेळेला भक्ताने देहाला सोडलेलं असतं. देहावरची असलेली श्रद्धा त्याने संपवलेली असते. आपण म्हणतो देह माझा आहे, हा माझा डोळा, हा माझा हात, हा माझा पाय. आणि ज्याला आपण माझं म्हणतो ते त्याचा तर नाश झाला. डोळा माझा होता, आता दिसत नाही. डोळा गेला, कान गेला, हात गेला, पाय गेला, आता जीवही गेला. तुझा जर असता तर सोडून गेला असता का? पण आशाला तू तुझा मानला जो तुझा कधीच नव्हता. श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याची श्रद्धा असते, श्रद्धा कोणावर? भगवंतावर, संतावर, ग्रंथावर ज्याची असते श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? भगवंत आहे, पूर्वीही माझा भगवंत होता, आजही माझा भगवंत आहे आणि पुढेही माझा भगवंत राहणार आहे, त्याला श्रद्धा म्हणतात. भगवंत कुठं असतो श्रद्धावानाचा? हृदयात. काही असलं जरी काही नसलं जरी तरी त्याचा देव असतो. भगवंत आहे आणि संसार नाही. दोन्ही वाक्य एकदाच बरं का? नाहीतर देवावरती श्रद्धा आणि संसारावरती सुद्धा श्रद्धा. देवावरती श्रद्धा किंवा सांसारिक माईक पदार्थावरती सुद्धा श्रद्धा. देवाशिवाय माझं होणार नाही, मग धनाशिवाय सुद्धा माझं होणार नाही, याच्याशिवाय देहाशिवाय सुद्धा माझं होणार नाही. मग नक्की सांग ना, कोणाशिवाय तुझं जीवन चालत नाही? मग श्रद्धावान म्हणतो काही असलं नसलं तरी काही फरक पडत नाही, भगवंत माझा पाहिजे. आणि भगवंतावर श्रद्धा आहे, त्याच्याशिवाय माझा उद्धार कोणी करू शकणार नाही. आणि त्याच्या कृपेशिवाय ज्ञान प्राप्त मला होणार नाही. कोणावरती जरी मी श्रद्धा ठेवली, 5-50 वरती जरी श्रद्धा ठेवली, काही उपयोगाची आहे? ते काय मला ज्ञानदान करणार आहे का? ज्ञान मला देणार आहे केवळ माझा परमात्मा. म्हणून त्या ज्ञान लालसी पोटी माझी श्रद्धा भगवंतावरती आहे. मी श्रद्धावान आहे. म्हणून श्रद्धावान जो असतो भगवंत आहे. कधी चुकून जरी त्याच्या मनामध्ये संशयाची सुई आली किंवा संशय आला, असेल का नसेल, लोक म्हणतात देव आहे म्हणून, पण नसला तर चराचरा भगवंत आहे असं म्हणतात,
ज्ञानयोद्धानं बाणी सांगितलं, निवृत्तीदादाने सांगितलं, गुरुबा काकांनी सांगितलं, सेना महाराजांनी सांगितलं, सावता बाबांनी सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलं. बेश्रुती माऊली सगळे संत ग्रंथ पुन्हा पुन्हा टाहो पडून सांगतात, आपला परमात्मा चराचरामध्ये व्यापक आहे, तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. कोणीतरी श्रद्धा ठेवायला पाहिजे का नाही? एवढं टाहो पडून सांगता संत ग्रंथ, कोणीतरी श्रद्धा ठेवली पाहिजे ना. ज्याची श्रद्धा असते भगवंत आहे, जगत नाही. ही कल्पना आहे, हा भास आहे, हे मृगजल आहे, हे दिसतं पण नाही. प्रतीती येत नाही, भगवंताच्या स्वरूपाची अनुभूती येत नाही, किंवा ज्ञानानुभूती येत नाही, झाली नाही, आली नाही, म्हणून हे सत्य वाटतं. ज्याची श्रद्धा असते त्याने भगवंत आहे, भगवंत आहे ना म्हणतात. श्रद्धा अस्ति अस्ति, आहे आहे, भगवंत आहे, प्रपंच नाही. हा मायेमुळे भासतोय, भास आहे, खरा नाही. जे भगवंत आहे आणि प्रपंच नाही, अशी दोन वाक्य एकत्र जिथे आलेली आहेत ती श्रद्धा आहे. आणि ही ज्याच्या जवळ आहे त्याला श्रद्धावान म्हणतात. जो श्रद्धावान असतो तो ओळखण्यासाठी तो तत्पर झालेला असतो, कारण त्याला हे रहस्य कळलेलं आहे, म्हणून तो तत्पर झाला. तत्परता यामुळे साधू शकला तो की तो संयतेंद्रिय आहे, आणि हे लक्षण त्याच्यामध्ये असल्यामुळे श्रद्धावान लभते ज्ञानम, असा श्रद्धावान तो असल्यामुळे त्याला ज्ञानाचा लाभ झाला. ज्याला ज्ञान लाभ करून घ्यायचा आहे त्याने श्रद्धावान पाहिजे, होणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून भ्रामक श्रद्धा नाही पाहिजे, तात्विक श्रद्धा पाहिजे, शुद्ध श्रद्धा पाहिजे. माझा भगवंत आहे, याच्या पुढे त्याला काहीच माहित नाही पाहिजे. माझा भगवंत आहे, माझा परमात्मा सर्व व्यापक आहे, माझा परमात्मा सर्व घटाघटामध्ये आहे, माझा परमात्मा आदि मध्य आणि अंती सुद्धा आहे, माझा परमात्मा अविनाशी आहे, माझा परमात्मा माझ्या हृदयामध्ये आहे, माझा परमात्मा सदैव माझ्या सोबत आहे, माझा परमात्मा भूतकाळामध्येही, वर्तमान काळामध्येही आणि भविष्य काळामध्येही, या तिन्ही काळामध्ये माझा परमात्मा माझ्या सोबत आहे. अशी जी असते तिला श्रद्धा म्हणतात. अशा भक्ताला श्रद्धावान म्हणतात. असा श्रद्धावान जर असला तर ज्ञान त्याला शोधत येतं. मूर्तिमंत ज्ञान त्याच्या समोर प्रगट होतं. ज्ञानाचा लाभ झाला त्याला. फक्त काय होती त्याच्याजवळ, काय साधन होतं? फक्त श्रद्धा. भगवंत आहे, प्रपंच नाही. दोन सत्य कधीच नसतात. देवाला खरं मानलं तर प्रपंच खोटा झाला, आणि प्रपंचाला खरं मानलं तर देव खोटा झाला. म्हणून भगवंत आहे हे कळल्याबरोबर तो लागला उद्योगाला. आपल्याला भगवंत आहे हेही कळतं आणि प्रपंच नाही हेही कळतं. प्रपंच सुटत नाही आणि देव भेटत नाही. त्याला श्रद्धा पाहिजे. मी रात्रंदिवस देवाचं भजन जरी करत बसलो तरी माझा भगवंत आहे. माझ्या अन्नाची, पाण्याची, वस्त्राची, माझ्या सर्व गोष्टीची काळजी माझा परमात्मा करणार आहे. याला काय म्हणतात? श्रद्धा. नाही तर आपल्या देहावरच श्रद्धा. ज्ञान का नाही प्राप्त झाला आतापर्यंत अशी कारण असतात त्याला. म्हणून सिद्धांत शुद्ध रीतीने समजून घेतले पाहिजे.
सगळ्यात जास्तीचं नुकसान तुमचं माझं आयुष्य संपत चाललंय. अजून जर आपल्याला शुद्ध परमार्थ नाही मोजून घेण्याची, नाही समजून घेण्याची आपण तयारी ठेवली, आतापर्यंत करत राहिलो तसं राहिलेलं आयुष्य आपण करतच राहू. आपल्याला भ्रम होत राहतो की मी किती करतो, किती माझी श्रद्धा, किती भजन करतो, किती मी दान धर्म करतो, किती मी करतो, काही उपयोग होत नाही त्याचा. ज्ञान लाभ नाही होऊ शकणार. त्याच्यासाठी श्रद्धा पाहिजे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान मनुष्याला ज्ञान लाभ होतो. कारण श्रद्धावान, श्रद्धा झाली भगवंत आहे कळल्याबरोबर. आता भीती वाटते ती गोष्ट वेगळी आहे, पण आपल्या घरामध्ये कढई आहे सोन्याची, हंडीत आहे 2-4, हे जर कळलं तर गप्प बसेल का माणूस? गप्प बसेल. प्रत्येकाला माहिती झालं आपल्या हृदयात देव आहे. कोण लागला त्याच्या मागं? त्याला शोधायला, त्याला पाहिला. कोण लागला कामधंदा सोडून? मग माहिती तर सगळ्या दुनियाला आहे. काय उपयोग आहे त्या माहितीचा? निदेवाच्या परिवारी ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या धनलोभ्याला ही गोष्ट कळली की ज्या ठिकाणी बसून तो दारिद्र्याचा पाढा जगाला सांगतोय, 2-4 दिवसापासून घरात चूल पेटली नाही असं रडून रडून जगाला सांगतोय, तू जिथं बसला तिथं धन गाडलेलं आहे, हे कळल्यानंतर त्याला खुश होईल का? आनंद होईल का दुःख होईल? आनंद होईल ना. आणि तो काय करेल? सगळे कामं सोडून तो खड्डा खणल ना तिथं, तो फरशी काढून फेकल ना टेकली. आणि आपल्या सगळ्याला कळलं की देव आहे, प्रपंच नाही, तरी प्रपंचाचा मागवा आपण काही सोडत आणि देवाच्या माग काही आपण लागत. ते भार थोडे असतात ज्यांनी सर्व संघ परित्याग केलेला असतो, कारण त्यांना कळलेलं असतं देव आहे. बाकीचं मिळवून काय उपयोग होणार आहे? काय उपयोग होणार आहे? बाकीचं मिळवून राहणार आहे? देव मिळाला तर जाईल का? म्हणजे जाणार आहे त्याच्या मागे पळतोय आपण, आणि जो कायम आपल्याला सोबत राहणार आहे त्याच्या मागे जरासही धावत नाही आपण. त्याच्यावरती जराशी श्रद्धा करायला आपण तयार नाही. आणि श्रद्धा त्याच्यापेक्षा थोडी जास्त आणि श्रद्धा खूप जास्त असं काही नसतं. श्रद्धा म्हणजे श्रद्धा, त्यात कमी श्रद्धा, माझी थोडी श्रद्धा आहे, मग उद्या हळूहळू वाढत जाईल, हळूहळू श्रद्धा वाढती होईल. श्रद्धा म्हणजे भगवंत आहे याला म्हणतात श्रद्धा. आणि प्रपंच नाही हे ज्याला कळलं, हे कळल्यामुळंच तर तो श्रद्धावान झाला ना. हे कळल्यामुळं तो श्रद्धावान झाला. आणि जो श्रद्धावान झाला की ज्ञान त्याच्या समोर येऊन उभं ठाकतं, ज्ञान लाभ होतो आणि मग शांतीचं जीवन त्याचं असतं. शांती प्राप्त होते, शांतीचा लाभ होतो. मला समोर दिसत नाही. शांतीचा लाभ होतो. श्रद्धेमध्ये एक गोष्ट असता कामा नये. एकदा श्रद्धा झाली की काही नाही पाहिजे, शंका, संशय नाही पाहिजे. ज्याला संशय निर्माण झाला त्याची श्रद्धा टिकून राहू शकत नाही. म्हणून श्रद्धावान बरे स्वतःला श्रद्धावान मानतात. मी श्रद्धावान आहे, माझ्यासारखी कोणाची देवावर श्रद्धा नाही. आणि मग जर तुझी एवढी श्रद्धा आहे तर ज्ञान का नाही भेटलं? म्हणजे देव सहज बोलले असतील, खोटं बोलले असतील. वा रे शाबास. श्रद्धावान जर आहे तर साधन करण्यामध्ये तत्पर असला पाहिजे आणि संयतेंद्रिय असला पाहिजे. हे दोन गोष्टी, तत्परता आणि संयतेंद्रियता, ज्याच्या जवळ नाही त्यांनी स्वतःने किती मानू द्या, जगाने त्याला किती श्रद्धावान म्हणू द्या, ती श्रद्धा नाही. देव कधी आहे कधी नाही, कधी आहे म्हणतो कधी नाही म्हणतो, इथं आहे म्हणतो तिथं नाही म्हणतो, यालाही श्रद्धावान म्हणत नाही. भगवंत आहे प्रपंच नाही अशी जी
श्रद्धा. मग श्रद्धेमध्ये संशय असतो. श्रद्धा ठेवावी, श्रद्धा ठेवावी. माझी श्रद्धा आहे देवावरती, माझी श्रद्धा आहे देवावरती, माझी श्रद्धा आहे देवावरती, माझी श्रद्धा आहे. म्हणजे काय आहे बरं? म्हणजे काय असतं? श्रद्धा आहे म्हणजे काय आहे असा जर प्रश्न केला तर काही उत्तर देता येईल? तुझी देवावर श्रद्धा आहे म्हणजे काय आहे? देवावर श्रद्धा म्हणजे देवाच्या कशावर श्रद्धा? आता अजून तुम्हाला लक्षात येईल. देवावर श्रद्धा म्हणजे कशावर श्रद्धा? त्याच्या असण्यावर श्रद्धा. आणि त्याचं असणं अनुभवाला येत नाही त्यावेळेला कशावर श्रद्धा ठेवावी लागते? आता गीता कोणी सांगितली? देवाने गीता अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला देव दिसत नव्हते का? अर्जुनाला भगवंत दिसत नव्हते का? दिसत होते. दिसत असूनही देवाला अर्जुनाला काय सांगावी लागली? कारण अर्जुनाची देवावर श्रद्धा नव्हती म्हणून बोलावं. बोलायची वेळ त्यावेळेला येते त्यावेळेला श्रद्धा नसते. एवढं संत वाङ्मय निर्माण केलं संतांनी. श्रद्धावानासाठी निर्माण केलं का अश्रद्धावानासाठी? कुणासाठी निर्माण केलं? अश्रद्धावानासाठी. हे आमचं बोलणं ऐकून आमच्या शब्दावरती यांनी जर विश्वास केला तर यांना देवाची कृपा होईल, देवाची भेट होईल. पण संताच्या वचनावरती सुद्धा माणसाची काही नाही. म्हणजे संतावर श्रद्धा म्हणजे कशावर पाहिजे? त्यांच्या वचनावर श्रद्धा पाहिजे. मग गुरुपौर्णिमेच्या प्रवचनामध्ये आलं होतं उपसहात्मक. संतावर श्रद्धा म्हणजे कशावर? त्यांच्या मी संता तुमच्यावर श्रद्धा ठेवली म्हणजे डोक्यावर ठेवली का, खांद्यावर ठेवली का, पाठीवर ठेवली? आठवतं का ते वाक्य? आठवतात? गुरुपौर्णिमे दिवशी मंदिरात संतावर श्रद्धा ज्याची असते याचा अर्थ संत वचनावर जर श्रद्धा असली तर ती संतावर श्रद्धा आहे असं मानलं जातं. मग एकदा नाही त्यांच्या 1000 वेळेला पाया पडन वचन नका मानू तर त्या पाया पडण्याला अर्थ नाही, त्या पूजा करण्याला अर्थ नाही, त्या संताला दान करायला अर्थ नाही. संताची कोणत्याही प्रकारची सेवा करा जर त्यांच्या वचनावरती श्रद्धा असायला पाहिजे. नेमकं वचनावरतीच श्रद्धा नाही आणि मग कशावर आहे? दुसरं कशावर नसते श्रद्धा? देवाच्या वचनावरती. पहिल्यांदा श्रद्धा कोणावरती? देवावरती. पण ती होत नाही. आणि जर झाली असती तर आपल्याला वचनाचं कामच नव्हतं, संताचं काम नव्हतं आणि ग्रंथाचं काम नव्हतं. पण देवावर श्रद्धा होत नसल्यामुळं देवाच्या स्वरूपाची अनुभूती होऊ शकत नाही, ते ज्ञान प्राप्त होत नाही. आणि ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला संताकडे जावं लागतं. मग संतावरही श्रद्धा होत नाही मग ग्रंथाकडे जावं लागतं. म्हणजे ग्रंथ कोणाला वाचायची गरज? त्याची श्रद्धा संतावर नाही. आणि देवाकडे जायची कोणाला गरज? ज्याची संतावर श्रद्धा नाही आणि देवावर ग्रंथावरही श्रद्धा नाही, संतावरही श्रद्धा नाही आणि देवावरही श्रद्धा नाही. त्याचं काय होतं? मग पुढच्या श्लोकातच त्याचं वर्णन केलंय. अशा व्यक्तीचं काय होतं? हा अंदाज देवाने बोलण्याच्या अगोदर तुम्हाला मला येतो ना. त्याचा उद्धार होईल का अशाचा? अशाचा होणार नाही. कितीही करा परमार्थ म्हणून श्रद्धेशिवाय सार अपूर्ण आहे आणि श्रद्धा शुद्ध पाहिजे. किती वाजले आता? बस 6:15 वाजला. मग काय करायचं? सुटेल सगळ्यांना. भगवंतावरती श्रद्धा पाहिजे याचा अर्थ भगवंताच्या वचनावरती श्रद्धा पाहिजे. देव बोलतच होते ना, अर्जुन ऐकतच होता. म्हणजे संशय निर्माण होतात. संत सांगतात ते खरंच असेल का? देव आहे म्हणतात पण मला भेटलच का? आणि नाही भेटला तर मरशील. दुसरं काय? नाही परमार्थ केला असता तरी मेलाच असता. आता करून तरी मरशील ना. थोडी श्रद्धा झाली तर थोडं तर भजन झालं.
थोडी श्रद्धा झाली संत वचनावरती, ग्रंथावरती, भगवंताच्या वचनावरती, तर थोडं तर पुण्य झालं ना. एवढंही झालं नसतं जर एवढी श्रद्धा झाली नसती. पण कल्याण मात्र एवढ्याशा श्रद्धेनं होत नाही. वचन न मोडी बोलिले ते. संतावर श्रद्धा म्हणजे त्यांच्या वचनावर श्रद्धा, विकल्पच नाही. म्हणून भय, लज्जा आणि शंका टाकेली, संशय परमार्थात चालत नाही. आता संशय कुणाला निर्माण होतात? संशय म्हणजे काय? पहा, देव आहे की नाही, शंका म्हणतात लोक. आता एवढे मी भजन केलं, पूजन केलं, हे केलं, ते केलं, ते केलं, काही खरं नाही हो. पोथ्या लिहिल्या, ग्रंथ लिहिले, काय ते नामस्मरणानं काही नाही होतो. आता पण एवढं नामस्मरण केलं. मला तर असं वाटतं हे लबाड लोक आहेत, सगळं खोटं आहे, भ्रामक आहे सगळं. जगतच नाही तर देव कसला? जगत नाही तर देवही नाही, जगत नाही तर संतही नाही, जगत नाही तर ग्रंथही नाही. जगत जर खोटं आहे तर मग तर सगळंच खोटं आहे ना. मग तर सगळंच खोटं आहे. पण जगत खोटं आहे हे सामान्य ज्ञान असतं आपल्याला, पण जगत खोटं आहे याचा अनुभव नसतो आपल्याला. आणि तो अनुभव सत्य परमार्थाने प्राप्त होत असतो. भगवंतावरच्या श्रद्धेने, संतावरच्या वचनावर श्रद्धेने, ग्रंथाच्या वचनावरती म्हणजे त्याच्या ग्रंथावरती असलेल्या श्रद्धेने आपल्याला तो लाभ होतो. जर भगवंतावरती, संतावरती, भगवत वचनावरती, संत वचनावरती, ग्रंथ वचनावरती, गीता म्हणजे काय आहे? काय आहे गीता म्हणजे? कशी दिसते गीता? कशी दिसते सांगा बरं? गोऱ्या रंगाची, काळ्या रंगाची सांगा. उंचीला किती आहे? 3 फूट. गीता कशी आहे? गीता म्हणजे काय आहे? गीता म्हणजे शब्द आहे. भागवत म्हणजे काय आहे? ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? शब्द आहेत ते. भगवंताच्या मुखातले शब्द, संताच्या मुखातले ते शब्द आहेत. ज्ञानेश्वरी कुणाच्या मुखातली आहे? ज्ञानोबारायांच्या मुखातली आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे संत वचन आहेत. पण ज्ञानेश्वरीच्या वचनावरती, ज्ञानेश्वरीच्या वाक्यावरती श्रद्धा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तो भेटतो, तो दिसतो, तो आपली काळजी करतो. हे कुणाचं सांगणं आहे? हे ज्ञानोबारायांचं सांगणं आहे. पण आपल्याला शंकाच येते, नसला तर, आणि एवढं करूनही नाही भेटला तर, संकटाच्या वेळेला त्याचा धावा केला नाही आला तर, याला काय म्हणतात? संशय निर्माण होतात. संशय का निर्माण होतात बरं? का निर्माण होतात संशय? सांगितलेलं जे ज्ञान आहे ना, ते ज्याला पूर्ण कळलं नाही. लक्षात घ्या, सांगितलेलं जे ज्ञान आहे ना, ते वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला किंवा सांगणाऱ्याला पूर्ण जर कळलं नाही तर त्यामधून काय निर्माण होते? शंका. जो ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, जो भगवताचा अभ्यास करतो, त्याला शंका निर्माण होतात का नाही? एखादं प्रवचन ऐकलं, कीर्तन ऐकलं, त्याच्यानंतर शंका निर्माण होतात. किंवा कीर्तनकार महाराज, प्रवचनकार महाराज, तुम्ही असं सांगितलं बा, कथाकार किंवा भागवतकार महाराज, तुम्ही असं सांगितलं बा कथेमध्ये, प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये, पण मला एक शंका आहे. म्हणले काय? तुम्ही जर असं सांगितलं तर मग ते तसं कशामुळे आहे? आणि ते तसं जर आहे तर मग हे असं कशामुळे आहे? ही काय निर्माण झाली? जो अभ्यासच करत नाही त्याला शंका येईल का? शंका निर्माण होईल का? ज्याने कधी ज्ञानेश्वरी उघडली नाही, ज्याने कधी भागवत उघडलं नाही, ज्याने कधी भागवत ऐकलं नाही, ज्याने कधी संत वचनामृत ऐकलं नाही, त्याला शंका निर्माण होतील का? म्हणजे जो पूर्ण ज्ञानी आहे त्याला शंका असतात का? जो पूर्ण ज्ञानी आहे त्याला शंका आहे का? पण तुम्हाला मला काय आहे? म्हणजे आपण पूर्ण ज्ञानी आहोत का?
असतो तर शंका निर्माण झाल्या असत्या का? पूर्ण ज्ञानी नाही आपण, याला काय कारण आहे? श्रद्धा कमी असण्याला काय कारण आहे? आपण साधनेमध्ये आपली तत्परता नाही, आपण साधनेत ढिले आहोत. साधनेत ढिलं असायला कारण आहे की संत वचनावरती सुद्धा आपली श्रद्धा नाही. संत म्हणतात अखंड नामस्मरण कर, आपण 5 मिनिटं करतो. कुणावर श्रद्धा आहे? नामावर आहे का, देवावर आहे का, संत वचनावर आहे? कुणावर श्रद्धा आहे? नाही म्हणले श्रद्धा सगळ्यांवर आहे, पण आपलं याच्या पुढे जमतच नाही, 5 मिनिटाच्या पुढे जमतच नाही. आपलं तत्पर आहे का साधनेमध्ये? नाही. जो पूर्ण ज्ञानी असतो त्याला शंका नसतात, शंका नसते. तो म्हणतो भगवंत आहे. शंका याच्याही पुढे जातात, माझा उद्धार होईल का नाही, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ही कोणती वृत्ती आहे? संशयी वृत्ती. वृत्ती आहे ती. देवावरती ज्याची श्रद्धा आहे तो असं म्हणेल का माझा उद्धार होईल का नाही होईल? काही काही मंडळी म्हणतात गुरु महाराज तुमच्यावरती आमची पूर्ण श्रद्धा आहे, पण तुम्ही सांगा ना माझा उद्धार होईल का? म्हणले मग का माती श्रद्धा आहे का माझ्यावर? कसली श्रद्धा आहे? ज्याची श्रद्धा आहे ना तो म्हणतो माझा उद्धार झाला. कशामुळं? कशामुळे झाला? बरं झालं लाईट आली, आता संध्याकाळपर्यंत काय चिंता. गुरुवचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली दारवंत. श्रद्धावानाला ज्ञान, ज्ञानवंताला भक्ती. जो श्रद्धावान आहे संशय निर्माण झाला, देव असेल का नाही, म्हणतो तर खरं, म्हणतो तर खरं. प्रल्हादाला अंधाऱ्या कोठडीमध्ये लक्ष्मी आई साहेबाला देवाने पाठवलं, प्रल्हादाला जीव घातला. पण माझा भरोसाच नाही, मला जीव घालत नाही म्हणजे माझी काही नाही देवावरती. मग आपल्या श्रद्धेचे भिडवडे तर पावलं पावली उडतात. आपली श्रद्धा किती श्रद्धा आहे संत महापुरुषाची, किती श्रद्धा. तिकडे जायचा प्रमुख विषय नाही, 4 महिने तेच करायचं आपल्याला. आता बरं 4 महिन्यात पौर्णिमाही कमी आहेत आपल्या वाट्यात. संशय निर्माण होता. जो पूर्ण ज्ञानी असतो त्याच्यामध्ये शंका नाही. एकदा कळलं ना आपल्याला देव आहे, आता शंका घ्यायची काही गरज. पुन्हा आपण म्हणतो तो मला दिसतच नाही, तो मला भेटतच नाही. का नाही भेटत आणि का नाही दिसत, का नाही ज्ञान प्राप्त होत? श्रद्धा जशी पाहिजे तशी नाही, कुठंतरी कमी आहे. मग जो पूर्ण ज्ञानी असतो त्याच्यामध्ये शंका नाही. आपल्याला शंका येतात का नाही? आपल्याला कळतं का नाही? आत्मा म्हणजे तू आहे, देह म्हणजे तू नाही. राहतं का लक्षात आपल्याला? का तत्पर नाही आपण साधन करण्यात. संत वाक्य पकडत नाहीत आपण. म्हणून जिथून जशी जन्माला आलो ना तशीच तशी आतापर्यंत. गुरुवचनावरती श्रद्धा, संत वचनावरती श्रद्धा. नाहीतर देवाच्या वचनावरती शंका निर्माण होतात, संत वचनावरती शंका निर्माण होतात, ग्रंथावरती शंका निर्माण होतात. म्हणून संशय जर का निर्माण झाले
ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि शंका ज्या ज्या वेळेला निर्माण होते, केव्हा निर्माण होते शंका? सांगितलेलं पूर्ण कळलं नाही की शंका निर्माण होतात. मग सांगितलेलं जर पूर्ण कळलं नाही तर पुन्हा विचारायला पाहिजे की नाही? सांगा. गीता पहिल्यांदा वाचली, कळली नाही म्हणून दुसऱ्यांदा वाचावी. पहिल्यांदा वाचल्याबरोबर जर कळली तर समजून घ्यावं पुन्हा गीता वाचायची गरज. मग ज्ञानेश्वरी वाचायची पुन्हा गरज नाही. मग हरिपाठ म्हणायची पुन्हा गरज नाही. आपण 10 वर्षापासून 20 वर्षापासून हरिपाठ म्हणतो, गणपती बाप्पाची आरती म्हणतो. आज कळलं मला हे असं आहे. ते जर सुरुवातीला लागल्याबरोबर जर कळलं असतं ना तर इतकं आवर्तन करायची गरज पडली नसती. नाही तर आवर्तना मागून आवर्तन. त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. सगळं म्हणत राहिला पण कळलं. त्वं साक्षात आत्मासि नित्यं. तू स्वतः आत्मविद पुरुष आहे. तू स्वतः आत्मा आहेस, सर्व व्यापक आहेस, चराचरामध्ये आहे. कारण जो पूर्ण ज्ञानी असतो त्याला अनुभव येत असतो. कोणता? त्याला सगळ्यात परमात्मा दिसतो. हा अनुभव. आणि हे जगत आहे ना, असे काही वेळेला डोळ्याला काही असं 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 केलं का अशी गोल 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 दिसतं ना, आहे नाही आहे नाही तसं जगत भासतं. त्याला जगताचा नुसता भास आहे, त्याला लक्षात येतं ते. आणि परमात्मा स्पष्ट त्या ठिकाणावरती जाणीव होते भगवत तत्वाची. मग ज्या वेळेला भगवंताच्या वचनावरती शंका येते, एक वेळेला गीता वाचली पूर्ण नाही कळले. आणि लक्षात घ्या, श्रद्धावानामध्ये शंका नसते. 5च मिनिटं घेते मी. श्रद्धावानामध्ये शंका, पूर्ण ज्ञानी पुरुषामध्ये संशय नसतो. जो पूर्ण ज्ञानी नाही त्याच्यामध्ये शंका निर्माण होतात. ज्याने प्रवचन ऐकलं नाही, ग्रंथ वाचलाच नाही, शंका निर्माण होतील का? नाही निर्माण होणार. मग ज्या वेळेला शंका निर्माण होतात त्यावेळेला पुन्हा ग्रंथाकडे जायला पाहिजे. ग्रंथ वाचल्याने शंका निर्माण झाल्यानं शंका का निर्माण होतात बरं? एकाच वेळेला अनेक प्रकारचे ग्रंथ वाचले, अनेक ग्रंथ वाचले. गीताजबोध वाचला तर त्याच्यात असं सांगितलं, ज्ञानेश्वरी वाचली त्याच्यात असं सांगितलं, भागवत वाचलं त्याच्यात असं सांगितलं, रामायण वाचलं त्याच्यात असं सांगितलं, मग नवनाथ वाचलं त्याच्यात असं सांगितलं, हरिविजय वाचलं त्याच्यात असं सांगितलं, मग पांडव प्रताप वाचला तर मग हरिवंश पुराण वाचलं त्याच्यात असं सांगितलं, मग सत्यनारायणाची कथा ऐकली ना मग त्याच्यात असं सांगितलं. काय करा काय करा, कुणाचं खरं याच्यात? सगळ्यांवरती काय निर्माण झाली? एवढ्या मागे गेला नसता तर बरं झालं असतं. एकावर शंका निर्माण झाली असती तर गोष्ट वेगळी. एकावरती तर झालीच नाही, अनेकांवरती संशय. हा खरं सांगतो का तो खरं सांगतो, याचं ऐकून घेऊ, मग त्याचंही ऐकून घेऊ, मग त्याचंही ऐकून घेऊ, मग त्याचंही ऐकून घेऊ. ऐकता ऐकता मेलं तरी परवडलो, पण सगळ्यांचं ऐकून घेऊ. आणि मग ज्याचं पटलं कुणावरती श्रद्धा, संशय निर्माण होतात. हा खरा का तो खरा, हा सच्चा साधू का तो सच्चा साधू, हा खरा ज्ञानी का तो खरा ज्ञानी, याला खरा अनुभव आला असेल का त्याला खरा अनुभव आला असेल. त्यांना येऊ का नाही येऊ, पण आपल्याला नक्कीच येत नाही. कारण आपली श्रद्धा होण्याच्या ऐवजी त्यांच्यावरती काही होते. पैकी कोणावरती तरी एकावरती झाली पाहिजे ना, होत नाही.
याच्याही पुढे जाऊन एवढं नामस्मरण मी करू शकेल का? देहावरती श्रद्धा नाही, दुसऱ्याच्या समोरच्या देहावरती आपल्या देहावर भरोसाच नाही, श्रद्धाच. आता रामायण वाचलं तरी देव भेटतो म्हणतात, महाभारत वाचलं तरी देव भेटतो म्हणतात, गीता वाचली तरी देव भेटतो म्हणतात, तीर्थयात्रा केल्या तरी देव भेटतो म्हणतात, नामस्मरण केलं तरी देव भेटतो म्हणतात, हे असं केलं तरी देव भेटतो म्हणतात, तसं केलं तरी देव भेटतो म्हणतात. आता काय करू हेच मला कळत नाही. एकही साधनावरती श्रद्धा. ज्ञानेश्वरी नित्य नेमाने जो वाचतो त्याला दुसरा ग्रंथ वाचायची का गरज पडते सांगावं? का गरज पडते? जी ज्ञानेश्वरी आपण नित्य नेमाने वाचतो ती माझा उद्धार करणारी आहे अशी काही नाही म्हणून दुसरा ग्रंथ नसता गरज. एकाला सोडून दुसऱ्याचे पाय पकडावे त्याच वेळेला लागतात ज्या वेळेला याच्या पायात काहीतरी कमतरता आहे, या पायात काहीतरी कमतरता आहे, हे पाय मला ते ज्ञान देऊ शकत नाही, हे पाय माझा उद्धार करू शकत नाही अशी शंका. मग हे साधन करू का ते साधन करू, काय करू नये, काय करू नये, काय करू नये असा संशय निर्माण होतो. संशय निर्माण झाला की ज्याच्यामुळे संशय निर्माण होतात शहाण्या माणसाने निर्माण झालेला संशय लगेच नाहीसा करायला पाहिजे. ज्यांच्यामुळे ज्यांच्या वचनाने शंका निर्माण झाली ना, आता अर्धा तासापासून, अर्धा तास झाला का, एक तास झाला, दीड तास झाला, दीड तासापासून आपण प्रवचन ऐकतोय. आता हे प्रवचन ऐकता ऐकता भाविकाच्या एखाद्या मला शंका निर्माण होईल का नाही, आणि जर झाली तर मला घराच्या बाहेर जाऊ देऊ महाराजांनी जर सांगितले आता फार घाई आहे, भूक लागली, आता जेवण करायचं आणि पटकन आश्रमात जायचं आहे, तर मी आश्रमात येणार आहे. कशाला मी आश्रमात येणार आहे, कशाला मी आश्रमात आल्यावर सगळं सांगेल. तू महाराज तुम्ही त्या दिवशी प्रवचन करताना असं वाक्य बोलला, मला शंका निर्माण झाली, माझ्या शंकेचं तुम्ही निरसन करा. शंका ग्रंथ वाचताना जर शंका निर्माण झाल्या तर कोणाला विचारावं जावं लागल? ग्रंथालाच. का? कुणामुळे निर्माण झाली ती शंका? ग्रंथामुळे निर्माण झालेली शंका ग्रंथाकडून सोडवून घेण्यासाठी ग्रंथाचे आवर्तन करावे लागतात, ग्रंथाचे पारायण करावे लागतात. एकदा ग्रंथ वाचला आणि संशयच निर्माण झाला नाही, पूर्ण ज्ञान जर का प्राप्त झालं तर पुन्हा ग्रंथ वाचायचा, ज्याच्यासाठी ग्रंथ वाचायचा ना ते काम झालं ना, पुन्हा काय? पुन्हा नाही. पण शंका निर्माण झाल्या मुळामध्ये असं होतं की कधी कधी भ्रांती अशी असते की आपल्याला असं वाटतं की मला एकदा ज्ञानेश्वरी कळली, असं चुकीचं काम करत जाऊ. आपल्याला संतांनी पुन्हा पुन्हा का काय सांगितलं याचं कारण सांगतोय. याचं कारण असं आहे की अश्रद्धावानाला हा भ्रम होतो की मी फार मोठा श्रद्धावान आहे. अश्रद्धावानाला मी प्रवचन ऐकलं की मला कळलं, मी गीता वाचली की मला कळले, असं भ्रम होण्याची शक्यता असते. बारकाईनं त्याचं चिंतन करावं, मग लक्षात येतं की नाना प्रकारच्या शंका आपल्याला 5 मिनिटं संतमुखातलं बोलणं, 5 मिनिटं ग्रंथ सिद्धांत जर आपण वाचला ऐकला तर अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतात. ग्रंथाकडून निर्माण झालेली शंका ग्रंथा पुन्हा पुन्हा वाचून सोडवून घ्यावी. संत वचन ज्यावेळेला आपण श्रवण करतो, संत वचन ऐकत असताना जर शंका निर्माण झाली तर त्या शंकेची सोडवणूक संताकडे जाऊन पूर्ण करून घ्यायला पाहिजे, संशय रहित झालो पाहिजे. संत ज्या वेळेला विचारतात आता काय शंका आहे विचार, त्यावेळेला सांगावं कधीतरी जीवनात अशी वेळ यावी, आतापर्यंत अनेक शंका निर्माण झाल्या पण आता एकही शंका राहिली नाही. मला माहिती आहे तुम्ही साक्षात परमात्मा आहात, तुम्ही साक्षात भगवंत आहात. मला आता भगवंतावरती, मला आता तुमच्यावरती, मला आता तुमच्या वचनावरती संशय अजिबात राहिला नाही. इथून पुढं
भगवत कृपा संत कृपा सुरू होत असते. इथून पुढे भगवत कृपा आणि संत कृपा सुरुवात होत असते. आणि मग त्याचं विश्व तर फार मोठं आहे. मग ती कृपा म्हणून एक वर्णन केला ज्ञानी, दुसरा वर्णन केला अज्ञानी. अज्ञानी कोणाला म्हणतात? जो पूर्ण ज्ञानी नाही तो कसा आहे? जो पूर्ण ज्ञानी नाही तो कसा आहे? मग ज्ञानी होण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? ज्ञानी पुरुषाकडे जाऊन आपल्या संशयाचं निवारण करून घेतलं पाहिजे. तुम्ही सांगता देव आहे, पण मला दिसला नाही, मला भेटला नाही, माझ्याशी बोलत नाही, माझे संकट दूर होत नाही, मला अशा अशा प्रकारचा आदिभौतिक आध्यात्मिक लाभ होत नाही, आणि तुम्ही सांगता देव आहे. मला शंका आहे, देव असला तर दिसला नसता का? देव असला तर बोलला नसता का? शंका आहे का नाही? मग संताकडे जाऊन शंका विचारल्यानंतर संत शंकेचं निरसन करतात. का बोलत नाही सांगतात. तो बोलतो कसा हे सांगतात. तुझ्याशी का बोलत नाही सांगतात. तो संकट दूर कसे करतो हे सांगतात. तुझं संकट का दूर करत नाही भगवंत हे सांगतात. संशयाचं निवारण करतात सांगतात. म्हणून अश्रद्धावान असण्यापेक्षा श्रद्धावान असणं नितांत आवश्यक आहे. श्रद्धावानाचं कौतुक भगवंताने केलेलं आहे. श्रद्धा पाहिजे ज्ञानप्राप्तीसाठी. ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धेचं अत्यंत महत्व त्या ठिकाणावरती आहे. जो श्रद्धावान झाला त्याला अनुभव तात्काळ येत असतो. एक क्षणही लागत नाही. भगवंत आहे बोलणाऱ्याला तरी भगवंत आहे एवढं बोलायला काही वेळ गेला, आणि आपल्याला ते बोलणं ऐकायला काही वेळ गेला. एवढा सुद्धा वेळ भगवत स्वरूपाची अनुभूती होण्यासाठी लागत. हे एवढे आतमधले भाग याच्यामुळे पाहत आहोत आपण. श्रद्धा वृद्धिंगत झाली पाहिजे. श्रद्धेवरती खूप चिंतन त्या ठिकाणावरती झालं पाहिजे. आपली श्रद्धा ती अश्रद्धा असता कामा नये. म्हणून श्रद्धा असावी ती श्रद्धेसारखी. श्रद्धा भगवंतावरती, संत वचनावरती आणि ग्रंथावरती असायला पाहिजे. श्रद्धा आहे याचा अर्थ भगवंत आहे. भगवंत आहे ही श्रद्धा ज्या वेळेला असते त्यावेळेला काही संशय निर्माण होण्याची शक्यता असते. ग्रंथ वाचताना, संत वचन श्रवण करताना संशय निर्माण होतात. जो पूर्ण ज्ञानी नाही तो अज्ञानी आहे. पण पूर्ण ज्ञानाच्या सहवासामध्ये, ग्रंथाच्या सहवासामध्ये, संत सहवासामध्ये, भगवत सहवासामध्ये राहतो, वचन श्रवण करतो, त्या वचनावरती शंका निर्माण होते, याला अज्ञानी असं म्हणतात. जो अज्ञानी असतो, अश्रद्धावान त्यालाच म्हणतात. म्हणून अशा अश्रद्धावानाची श्रद्धा वाढावी व्हावी यासाठी निर्माण झालेले संशय ताबडतोब संतकडे जाऊन शंकेचे निरसन करून घ्यावं. शंका नाहीशी झाली की आपली होते तिला श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमुळे ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानामुळं शांती प्राप्त होते. ती शांती, ते ज्ञान आणि तो परमात्मा स्वरूपाचा अनुभव साऱ्यांना प्राप्त व्हावा अशी प्रार्थना भगवत चरणी करू. या ठिकाणावरती आजच्या सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. भगवंताची, श्री गुरूंची तुम्हा माझ्यावरती साऱ्यांवरती कृपा कोरडे आणि सुरवडकर परिवाराच्या या श्रद्धेतून, प्रेमातून आजची गुरुपूजनाचा कार्यक्रम श्री गुरूंनी गुरुपूजेचा स्वीकार केला. पुन्हा पुन्हा श्री गुरूंनी आपल्यावरती कृपावंत राहावं यासाठी अखंड आपल्या मुखातून नाम, धर्मपालन, सदाचारता, संत वचनावरचा विश्वास आपल्यावरती व्हावा, वृद्धिंगत करावा अशी प्रार्थना
श्री गुरुच्या चरणी करू. सद्गुरुनाथ महाराज पुढच्या गुरुपौर्णिमेला आपल्याच घरी काणेले परिवाराकडे पुढील पौर्णिमेचं आयोजन गुरुपूजनाचं झालेलं आहे. सारे भाविकांनी तिथे उपस्थित राहावं. श्रद्धा पुन्हा पुन्हा ऐकायला मिळणार आहे आपल्याला. देवावरती का असावी त्याचा लाभ काय, संतावरती श्रद्धा असली तर त्याचा लाभ काय, ग्रंथावरती श्रद्धा असली तर त्याचा लाभ काय, सद्गुरूची गरज काय आहे जीवनामध्ये, संताची गरज काय आहे, ते ज्ञान कसं आहे, कोणत्या ज्ञानाची कोणतं ज्ञान आहे ते, ज्या ज्ञानाबद्दल एवढी चर्चा आपण 2 पौर्णिमेपासून ऐकतोय, ते ज्ञानाबद्दल जे श्लोक वापरलेले आहेत गीतेमध्ये त्या श्लोकाचं अत्यंत भावचिंतन आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. म्हणून आजही बरेच भाविक उपस्थित राहिले. पुढच्या पौर्णिमेने पुढची पौर्णिमा म्हणजे